नमस्कार, मी वैष्णवी पवार. आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी नाश्त्याची रेसिपी जी आपण खूप कमी टायमात बनवून रेडी करू आणि यकीन माना खायलासुद्धा खूप मजेदार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. आता आपण यात टाकणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा तेल. तेल टाकल्यानंतर आपल्याला हाताच्या मदतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं परफेक्ट मोहन देऊन घेतलेलं आहे. आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करून याचा सॉफ्ट असा डो लावून घेऊ. तर बघा या प्रकारे आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला एकदाच यात सर्व पाणी ॲड करायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी याचा एकदम सॉफ्ट असा डो लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा हा डो लावून रेडी झालेला आहे. साईडला मी इथे एक उकडलेलं आलू घेतलेलं आहे. आता आपल्याला एकदम छान असं किसून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपण छोट्या किसणीला व्यवस्थित किसून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं किसून घेतलेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा जिरा, सोबतच अर्धा चमचा हळदी पावडर. हळदी पावडर टाकल्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत 1 चमचा चिली फ्लेक्स टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा हिरवी मिरची. तर हिरवी मिरची मी इथं कट करून टाकलेलं आहे. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरचीचा यूज केलेला आहे. सोबतच आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण या सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता 1 चमचा तेल टाकून मी या सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करून घेत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. साईडला आपला डोसुद्धा एकदम छान असा सेट झालेला आहे. आता आपण यातून छोटीशी लुही घेऊ आणि हाताच्या मदतीने याला एकदम छान असं पसरवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मी याला एकदम पसरून घेतलेलं आहे. आता आपण जे आलूवालं मिश्रण बनवलं होतं ते आपण याच्यात एकदम छान असं फिल करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम व्यवस्थितपणे फिल करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण याला हाताच्या मदतीनं प्रेस करून या प्रकारे चपटं करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला टिक्कीवाले शेपमध्ये बनवून घेतलेलं आहे. याच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व टिक्क्या बनवून घेतलेली आहे. साईडला मी गॅसवरती पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तेल गरम झालं की आपण एक एक करून यात टिक्क्या फ्राय करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मी येथे 3 टिक्क्या टाकलेल्या आहे. गॅसची फ्लेम मीडियम आणि हायच्या मध्ये ठेवलेली आहे आणि याला व्यवस्थितपणे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एका साईडने या एकदम खरपूस असा फ्राय झालेला आहे. आता आपण याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं फ्राय करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता अलटून पलटून मी याला दोन्ही साईडने एकदम छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या नाश्त्याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि एकदम टेम्पटिंग बनून आपला नाश्ता रेडी झालेला आहे. या स्टेजवरती आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज.